नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनलवर स्वागत आहे. आजपासून आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करणार आहोत. या पवित्र ग्रंथाचे आपण सगळेसुद्धा पवित्र मनाने श्रवण कराल असा विश्वास व्यक्त करते. मित्रांनो, आज आपण सुरुवातीचा भाग पाहणार आहोत, जन्मापासून परिव्रज्यपर्यंत. या भागात आपण बघणार भगवान बुद्धांचे कुळ, त्यांचे पूर्वज, त्यांच्या जन्माची कथा इत्यादी. तर सुरू करूया आजच्या वाचनाला. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, भाग पहिला, जन्मापासून परिव्रज्यपर्यंत. उपभाग कुळ. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एकही राज्य नव्हते. सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता. त्यापैकी काही राज्यांवर एकेका राजाची सत्ता होती, तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती. एका राजाची सत्ता असलेली राज्ये संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अशी होती: अंग, मगध, काशी, कोसल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज. ज्या राज्यांवर कोण्या एका राजाची अधिसत्ता नव्हती ती ही होत: कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलिय, अल्लकपचे बुली, केशपुत्तचे कालाम, कलिंग, पिंपलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमागिरी होती ते भक्क. ज्या राज्यांवर एकेका राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर एका राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत. कपिलवस्तू येथील शाक्यांच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्यांची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे देखील आपणास माहीत नाही. तथापि एवढे मात्र निश्चित आहे की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते. अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमांच्या जन्माच्या वेळी शुद्धोधनाची राजा होण्याची पाळी होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगधाचे राज्यही तसेच प्रबळ होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. उपभाग 2, पूर्वज. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेत्ता कपिल मुनी यांच्या नावावरून पडलेले असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहनू नावाचा त्याचा एक मुलगा होता. सिंहनूचा विवाह कच्चनाशी झाला होता. त्याला शुद्धोधन, धौतोधन, शुक्लोधन, शाक्योधन व अभितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहनूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्या होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने मोठ्या शौर्याचा परिचय दिला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती.
व त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. असे म्हणतात की त्याच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालवावे लागत. तो ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. उपभाग 3. जन्म. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा आहे. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करतात. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून मोठ्या शान शौकीने परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थांचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभोग झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दित कलांनी आपणाला निद्रिस्त स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दित कलांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले. त्यांनी तिथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजविले की ती कुण्या दिव्य शक्तीचे स्वागत करू शकेल. तेव्हा सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे आला व त्याने तिला प्रश्न केला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांची नावे अशी राम, ध्वज, लखन, मंती, कोंडय, सुमाय, भोज, सुदत्त अशी होती. शुद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली. त्याने सेवकांकडून जमिनीवर पुष्पवर्षा करून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडविली. त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून घृत मधुयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले. याशिवाय त्यांना नवी वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले. ब्राह्मण खाऊन पिऊन संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नांचा अर्थ मला सांगा. राजा, चिंता करू नकोस, ब्राह्मण म्हणाले. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल. पण गृहत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. तुला ठाऊकच आहे की तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल, राजाने उत्तर दिले. खांद्यावर वाहून नेतात अशा सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असताना महामायेला शाल वृक्षाच्या एका उद्यानवनातून आणि फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून जावे लागणार होते.
त्यालाच लुंबिनी वन असे म्हणतात. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या सुसज्जित बाजारासारखे भासत होते. बुंध्यांपासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर गुंजारो करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरालाप काढीत होते. तेथील ते मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शाल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शाल वृक्षापर्यंत चालत गेली. त्या शाल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या मंद झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहज चकत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. तेवढ्यात तिने आपल्या पायांच्या टाचा उंचावून ती फांदी हाताने धरली. लगेच ती फांदी हवेने वर गेल्यामुळे महामायेला हलकासा झटका लागला आणि तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या बालकाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाली पौर्णिमेला झाला. शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि शाक्य लोकांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच त्यामुळे शुद्धोधनास राजा म्हणत आणि बालकास युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. पुढील भाग पुढल्या वाचनात. आज आपण पाहिले की भगवान बुद्धांचे कुळ कोणते होते, त्यांचे पूर्वजांबद्दल माहिती पाहिली, तसेच त्यांच्या जन्माची कथा ऐकली. तरी आपल्याला हे वाचन आवडले असेल अशी आशा करते व आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक सर्वांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. कारण आपण जर काही चांगले ऐकत आहोत तर ते आपल्या जवळच्याच नाही तर दूरच्या लोकांना सुद्धा ते ऐकवावे. कारण म्हणतात ना, जो व्यक्ती सुगंधी फुले वाटतो त्याच्या स्वतःच्या हातांना सुद्धा सुगंध लागतो. धन्यवाद. तेरा भी मंगल, मेरा भी मंगल, सबका मंगल होय रे. नमो बुद्धाय.